शंख चक्रधर दुष्ट दैत्यहर सर्वलोकशरण। शंख चक्रधर दुष्ट दैत्यहर सर्वलोकशरण, सर्वलोकशरण। भागवत संहिता वाचनामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण सुरुवात करूया पठणाला। सर्व श्रोत्यांना माझा साष्टांग दंडवत। आपण हा वाक यज्ञ करत आहोत आणि या वाक यज्ञात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। तर आपण सुरू करूया जपाला। पहिल्यांदी ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। कस्तूरीतिलकौललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम्, सर्वांगे हरिचन्दनौ सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते, त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च, सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेणवः, स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद, ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत, शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद, एतत्कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। ओम श्री नारदादे भागवतेभ्यो नमो नमः। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत। जिह्वे रसज्ञे मधुर प्रिये त्वं, सत्यं हितं त्वां परमं वदामि, आवर्णयेथा मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति, त्वामेव याचे मम देहि जिह्वे, समागते दंडधरे कृतान्ते, वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण राधा वर गोकुलेश, गोपाल गोवर्धन नाथ विष्णु, जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति।
भेटी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. आपला तृतीय स्कंध चालू आहे आणि तृतीय स्कंधातले आपले 12 अध्याय आज काल पूर्ण झालेले आहेत आणि आज आपण 13व्या अध्यायाकडे वळणार आहोत. आपण बघितलं की मैथुनानी स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी यांच्यापासून प्रजेच्या उत्पत्तीला सुरुवात झालेली आहे. स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी यांना प्रियंव्रत, उत्तानपाद, देवहूती, आकुती आणि प्रसूती अशा 3 बहिणी, अशा प्रकारे 5 पुत्र त्यांना झालेले आहेत. 3 कन्या आणि 2 पुत्र अशा प्रजेची उत्पत्ती त्यांच्यापासून झालेली आहे. बाकी ब्रह्मदेवांना कशी 10 मुलं झाली आणि त्यांनी काय केलं, रुद्राची निर्मिती, हे सगळं आपण बघितलं. आणि आज आपण बघणार आहोत वराह अवताराची कथा. भगवंतांचा हा पहिला जो अवतार आहे की ज्या अवतारामध्ये भगवंतांनी समुद्राखाली रसातळाला गेलेली पृथ्वी ही वर आणली. ह्या सगळ्या ज्या कथा आहेत त्या रूपकात्मक आहेत, त्यामुळे आपण त्याचं रूपकही जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. अतिशय रसाळ अशा या कथा आहेत, त्याचप्रमाणे बोधप्रद असलेल्या ह्या कथा आहेत. यातल्या रूपकातनं आपल्याला काय बोध घ्यायचा आहे हे आपण शिकायचं आहे, तर ते आपण आजपासून शिकणार आहोत. आपण अनेक गोष्टींची माहिती आतापर्यंत करून घेतली. भगवंतांच्यावर भयंकर प्रीती असणं, भगवंतांचं नामस्मरण सतत आपल्या ओठी असणं, आपल्या हृदयात भगवंतांची मूर्ती ठसणं आणि भगवंतांच्याशी अनन्य शरण असल्याशिवाय आपल्याला सद्गती प्राप्त होणार नाही, भगवंतांच्यात विलीन होता येणार नाही, हे आतापर्यंत आपल्याला कळून चुकलेलं आहे. आता शुक मुनी काय म्हणतायत ते बघूया. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की शुक मुनी परीक्षित राजाला गंगा किनारी ही भागवत कथा सांगतायत आणि त्यामध्ये निरनिराळ्या संवाद रूपाने आपण हे सगळं बघतो. शुक मुनी परीक्षिताला सांगतायत, सुत शौनकाला सांगतायत, विदुराला मैत्रेय मुनींनी उपदेश केलेला आहे, विदुराला उद्धवानी उपदेश केलेला आहे. निरनिराळ्या स्तुती सुद्धा आपण याच्यात बघितल्या. ब्रह्मदेवानी भगवंतांची केलेली स्तुती, कुंती मातेने भगवंतांची केलेली स्तुती, भीष्माचार्यांनी भगवंतांची केलेली स्तुती, अशा स्तुती सुद्धा आपण बघत आलेलो आहोत. आणि आज आपण वराह अवताराकडे वळतो आहोत. श्री शुक उवाच निशम्य वाचौ वदतो मुनेः पुण्यतमान् नृप भूयः पप्रच्छ कौरव्यो वासुदेव कथा द्रुतः. श्री शुकदेव म्हणाले, हे राजन, म्हणजे परीक्षित राजाला म्हणतायत शुकदेव की हे परीक्षित राजा, मैत्रेयांच्या मुखातून ही परम पुण्यमय कथा ऐकून भगवंतांच्या लीला कथांमध्ये अत्यंत प्रेम निर्माण झाल्यामुळे विदुराने पुन्हा विचारले. आता विदुराने पुन्हा मैत्रेयांना काय विचारले ते आपण पुढे बघणार आहोत. विदुर उवाच, विदुर काय विचारतायत ते आपण बघूया. विदुर उवाच स वै स्वयंभुवः सम्राट प्रियः पुत्र स्वयंभुवः प्रतिलभ्य प्रियां पत्नीं किंचकार ततो मुने चरितं तस्य राजर्षे राधिराजस्य सत्तम ब्रूहि मे श्रद्धानाय विश्वक्सेनाश्रयो ह्यसौ. विदुर म्हणतायत, मुनिवर, मैत्रेय मुनींना ते म्हणतायत, हे मुनिवर, स्वयंभू ब्रह्मदेवाचा प्रिय पुत्र महाराज स्वयंभू मनु यांनी आपली प्रिय पत्नी शतरूपा प्राप्त झाल्यानंतर काय केलं, म्हणजे स्वयंभू मनु आणि शतरूपा यांनी काय केलं जन्माला आल्यानंतर, त्याचा इतिहास विदुर विचारतायत मैत्रेय मुनींना.
पुढे म्हणतायत ते मैत्रेय मुनींना की हे साधू शिरोमणी, आपण मला आदिराज राजर्षी स्वयंभुव मनुचे पवित्र चरित्र सांगावे. ते श्री विष्णूंचे भक्त होते म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याविषयी मी अतिशय श्रद्धाळू आहे. स्वयंभू मनूंचं आयुष्य कसं गेलं, त्यांचं चरित्र काय आहे, त्यांच्या चरित्रात काय घडलं, ते विष्णूंचे भक्त आहेत. प्रत्येक भक्ताची कथा ऐकण्यात खूप आनंद मिळतो. प्रत्येक भक्ताने केलेली भक्ती कशा प्रकारची होती ते आपल्याला बघता येतं आणि त्यातून आपल्याला बोध घेता येतो. म्हणून विदुर म्हणतायत की ते विष्णूचे भक्त होते म्हणून त्यांचं चरित्र मला ऐकायची अतिशय इच्छा आहे आणि माझी तुमच्यावर श्रद्धा आहे, तर तुम्ही मला ती कथा ऐकवा. श्रुतस्य पूसां सुचिरश्रमस्य नन्वंजसा सूरिभिरीडितोऽर्थ यत्तद्गुणानुश्रवणं मुकुन्द पादारविन्दौ हृदयेषु येषाम्. विदुर म्हणतायत विद्वानांचे असे श्रेष्ठ मत आहे की ज्यांच्या हृदयामध्ये श्री मुकुंदांचे चरणारविंद विराजमान आहेत त्या भक्त जनांच्या गुणांचे श्रवण करणे हे माणसाने पुष्कळ दिवस केलेल्या शास्त्राभ्यासाच्या श्रमाचे मुख्य फळ आहे. आपण अनेक दिवस शास्त्रांचा वेदांचा अभ्यास करत असू तर आपल्याला ज्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहेत, भगवंतांचे चरण स्थापित झालेले आहेत, अशा भक्तजनांच्या गुणांचं श्रवण करणं म्हणजे अतिशय आपण केलेल्या श्रमाचं फळ आहे. ते फळ आपल्याला प्राप्त होतंय आणि आपल्याला सुद्धा ही संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आपणही भाग्यवान आहोत असं म्हणायला हरकत नाही. पुढे शुक विदुराने असं म्हटल्यानंतर मैत्रेय मुनींना सांगितलंय आणि हे शुकांनी परीक्षिताला सांगितलंय. पुढे आणखीन शुक काय म्हणतायत ते आपण बघूया. श्री शुक उवाच इति ब्रुवाणं विदुरं विनीतं सहस्रशीर्णश्चरणोपधानं प्रहृष्टरोमा भगवत्कथायां प्रणीयमानो मुनिरभ्यचष्ट. श्री शुकाचार्य म्हणतायत राजन, सहस्र शीर्षा भगवान श्रीहरींचे चरणाश्रित भक्त विदुराने जेव्हा विनयपूर्वक भगवंतांच्या कथा सांगण्याची विनंती केली तेव्हा मुनिवर मैत्रेयांचे अंग रोमांचित झाले आणि ते म्हणाले, मुनिवरांना अतिशय आनंद झाला की अरे विदुराने किती छान संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे की भगवंतांचे गुण गाण्याची संधी ही आहे. भगवंतांचं भक्ताची जी श्रद्धा आहे, भक्ताचे जे गुण आहेत, भक्तांनी कशी भक्ती केली आणि त्यामुळे भगवंतांचे गुण त्याच्यातनं कसे प्रतीत होत आहेत हे ऐकण्याची ही सुसंधी आहे किंवा हे गाण्याची ही सुसंधी आहे. आणि म्हणून मुनी मैत्रेय मुनींना अतिशय आनंद झालाय, त्यांचा अंग रोमांचित झालंय आणि आपल्याला सुद्धा हे गुणवर्णन करायला मिळणार आहे. हे आपल्या जिव्हा यामुळे पवित्र होणार आहे, आपले कर्ण यामुळे पवित्र होणार आहेत. त्यामुळे आपल्याला सुद्धा या गोष्टीचा अतिशय आनंद आहे. मैत्रेय उवाच, मैत्रेय मुनी काय म्हणतायत ते बघा. यदा स्वभार्यया साकं जात स्वयंभुवो मनुः प्राञ्जलिः प्रणतश्चेदं वेदगर्भमभाषत त्वमेकः सर्वभूतानां जन्मकृद्वृत्तिदः पिता अथापि नः प्रजानान्ते शुश्रूषा केन वा भवेत् तद्विधेहि नमस्तुभ्यं कर्मस्विड्यात्मशक्तिषु यत्कृत्वेह यशो विश्व गमुत्र च भवेत् गतिः. मैत्रेय म्हणाले, जेव्हा आपली पत्नी शतरूपेसह स्वयंभुव मनुचा जन्म झाला तेव्हा मोठ्या नम्रतेने हात जोडून ते श्री ब्रह्मदेवाला म्हणाले. स्वयंभुव मनु जन्माला आल्यानंतर ते ब्रह्मदेवाला हात जोडून म्हणतायत ते एकटे जन्माला आलेले नाही आहेत, तर त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी शतरूपा हिचा सुद्धा जन्म झालेला आहे. आणि ब्रह्मदेवाला स्वयंभुव मनु म्हणतायत, हे भगवान आपणच एकमेव सर्व जीवांचे जन्मदाते आहात, सर्वांची उपजीविका करणारे आपण पिता आहात. तरी सुद्धा आपले संतान असलेल्या आमच्याकडून आपली सेवा कशी होऊ शकेल.
करता करविता भगवंत आहेत, रक्षण करणारे भगवंत आहेत, पालन पोषण करणारे भगवंत आहेत, जन्म देणारे भगवंत आहेत, लय करणारे भगवंत आहेत. मग तुम्ही पिता आहात, दाता आहात, करता आहात, धरता आहात, तर आम्ही तुमचे संतान आहोत, पुत्र आहोत, तर आमच्याकडून आपली सेवा आम्ही कशी काय करू शकू याचं मार्गदर्शनही आपणच करा. हे पूज्यपाठ, आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत, आपणही सगळे त्यांना नमस्कार करूया आणि म्हणूया की आमच्या हातून होऊ शकेल अशा योग्य कार्याची आपण आम्हाला आज्ञा करावी. जे स्वयंभूव म्हणून ब्रह्मदेवाला भगवंतांना नमस्कार करून म्हटलं की आमच्याकडून जे शक्य आहे, जी सेवा करणं आम्हाला शक्य आहे ती करण्याची आम्हाला आज्ञा करावी, ज्यामुळे या लोकात आमची सगळीकडे कीर्ती होईल आणि परलोकात आम्हाला सद्गती मिळेल. जे स्वयंभूव म्हणू म्हणाला पहिला मानव, तेच आजही आपण म्हणतो आहोत. 5000 वर्षानंतर सुद्धा, अनेक हजारो वर्षानंतर सुद्धा ही गोष्ट बदलली नाही की हे भगवंता आम्हाला जन्माला घातलं आहे, आमचं रक्षण पालन पोषण करता आहात, तर ह्या आमच्या जन्माच्या मागे काहीतरी उद्देश आहे आणि आम्हाला ती आज्ञा करावी किंवा जो उद्देश आम्हाला जन्माला घालण्यामागचा आहे तो उद्देश सफल होईल असं मार्गदर्शन आम्हाला करावं, की ज्या योगे सर्व त्रिलोकात किंवा संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये आमची कीर्ती होईल आणि ज्या वेळेला आम्हाला हा लोक जन्माला आलेलो आहोत त्यावेळेला मृत्यू असणारच आहे. जे जे उपजे ते नाशे, त्यामुळे जेव्हा पुन्हा जाण्याची वेळ येईल परलोकात त्यावेळेला सद्गती मिळेल, चांगली गती आम्हाला प्राप्त व्हावी, भगवंतांचं धाम भगवत धामाला आम्हाला पोचता यावं, भगवंतांच्यात आम्हाला विलीन होता यावं असं मैत्रेय मुनींनी म्हटलेलं आहे. पुढे ब्रह्म काय म्हणतात ते बघा. ब्रह्मदेव ब्रह्मोवाच प्रीतस्तुभ्यमहं तात स्वस्तिस्ताद्वां क्षितीश्वर यन्निर्गलीकेन रुधा शाधिमेत्यात्मनार्पिताम् एतावत्यात्मजैर्वीर कार्याह्य पचितिर्गुरौ शक्त्या प्रमत्तैर्गृह्येत सादरंगतमत्सरैः सत्वमस्यामुपत्यानि सदृश्यान्यात्मनो गुणैः उत्पाद्य शासधर्मेण गायज्ञे पुरुषयज. ब्रह्मदेव म्हणतात स्वयंभूव म्हणून की हे पुत्रा, हे पृथ्वीपते, तुम्हा उभयतांचे कल्याण असो. म्हणजे शतरूपा राणी आणि स्वयंभूव मनू दोघांनाही ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिलेले आहेत की तुमचं कल्याण हो. आणि पुढे म्हणतायत की मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे कारण तुम्ही सरळ भावाने मला आज्ञा करा असे म्हणून आत्मसमर्पण केलेलं आहे. तुम्ही म्हटलं नाहीये की मी करीन, मला जमतंय का मी बघतो, असं म्हटलं नाहीये स्वयंभूव म्हणून किंवा शतरूपा राणीने. तर अतिशय विनम्रपणे हात जोडून नमस्कार करून ब्रह्मदेवांना प्रार्थना केलेली आहे की हे तात तुम्ही रक्षण करते आहात, हे तात तुम्ही निर्माण करते आहात, जन्मदाते आहात, तर तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा म्हणून ते अनन्य शरण झालेले आहेत. आणि ज्या वेळेला अनन्य शरण होतो त्याच वेळेला आपल्याला भगवंत वर उचलून घेतात. त्यामुळे जेवढं तुम्ही नम्र होऊन भगवंतांच्या चरणाशी लीन व्हाल तेवढे भगवंत तुम्हाला उचलून हृदयाशी कवटाळतील. आणि इथे ब्रह्मदेव त्यामुळे प्रसन्न झालेले आहेत स्वयंभूव मनूवर आणि ते म्हणतायत की तुमचा भाव इतका सरळ साधा आणि सुंदर आहे, अनन्य शरणता तुमच्याकडे एवढी आहे की तुम्ही म्हणताय की मला आज्ञा करा की मी आता काय करावं, कोणत्या मार्गाने या सृष्टीत मी काम करावं, माझा जन्माला येण्याचा उद्देश काय आहे आणि मला ज्यामुळे मी ते कार्य केलं की माझी जगात कीर्ती होईल आणि मला सद्गती प्राप्त होईल, ते काम मी काय करावं हे तुम्ही मला सांगा, तुम्ही मला आज्ञा करा. म्हणून स्वतः आत्मसमर्पण केलेलं आहे. जिथे आत्मसमर्पण आहे, जिथे अनन्य शरणता आहे, कारण भगवंताने भगवद्गीतेत सुद्धा म्हटलेलं आहे अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाम पर्युपासते. जिथे अनन्य शरणता आहे तिथे भगवंत आहे.
तिथे तुमचा कर्तेपणाचा भाव, मी माझं मला सगळं गळून पडलेलं आहे आणि त्या क्षणी भगवंत तुम्हाला हात देतात. त्यामुळे आत्मसमर्पण स्वयंभू म्हणून केल्यावर ब्रह्मदेवांना अतिशय आनंद झालेला आहे आणि ते म्हणाले तुमचं कल्याण असो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आणि पुढे ते म्हणतात, हे वीरा, पुत्रांनी आपल्या पित्याची अशा प्रकारेच पूजा केली पाहिजे. तू ज्या प्रकारे आत्मसमर्पण करतोयस आणि आपल्या पित्याशी अनन्य शरण झालायस, त्याच प्रकारे पुत्राने आपल्या पित्याची पूजा केली पाहिजे. दुसऱ्याशी ईर्ष्या न करता जेवढे होईल तेवढे त्याच्या आज्ञेचे, पित्याच्या आज्ञेचे पालन अगदी आदरपूर्वक आणि दक्षतेने केले पाहिजे आणि तेच पुत्रासाठी योग्य आहे. आजकालचा कुठला पुत्र, इतर आपले पुत्र जाऊ देत, आपण तसं केलंय का हा आधी विचार आपण केला पाहिजे. आपण आई वडिलांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर इतक्या अनन्य शरणतेने श्रद्धा ठेवली होती का, की ज्यामुळे आपल्याला आता सद्गती मिळायला हवी किंवा आपल्यावर भगवंतानी प्रसन्न व्हायला पाहिजे, भगवंतानी आम्हाला एवढी दुःख दिली, असं आपण कधी कधी विचार करतो. तर तसं झालेलं नसतं. पण आता मात्र अजून वेळ गेलेली नाहीये. आपल्याला जर साठी उलटल्यानंतरही आपल्या जीवनाचा उद्देश कळत नसेल तर आपण भगवंतांच्या चरणाशी अनन्य शरण व्हायला पाहिजे, की भगवंता नाही बाबा, मी माझं मला या संसार चक्रातून मी अजून मुक्त झाले नाही किंवा मुक्त झालो नाही, तर मला हे परमेश्वरा मी अनन्य शरण आहे, मी वारंवार प्रार्थना करतो, नमस्कार करतो, मी तुझं नामस्मरण करतो, तू मला योग्य मार्ग दाखव आणि माझ्याकडून चांगलं काहीतरी घडवून तू आण, कारण करता करविता तू आहेस. अशा प्रकारे आदरपूर्वक भगवंतांना आपण प्रार्थना केली तर भगवंत आपल्याला सुद्धा स्वयंभू म्हणूसारखंच आशीर्वाद देतील की तुमचे कल्याण असो आणि मी तुमच्यावर प्रसन्न आहे असं म्हणून भगवंतच आपल्याला मार्ग दाखवतील, यात कुठलीही शंका नाही. पुढे बघूया 11वा श्लोक. सत्वमस्याम पत्यानि सदृशान्यात्मनो गुणैः उत्पाद्य शास्त्रधर्मेण गायज्ञे पुरुषय्यज परं शुश्रूषणं मह्यं स्यात् प्रजा रक्षया नृप भगवांस्ते प्रजा भर्तुर् ऋषिकेशो नुतुष्यति येषान्न तुष्टो भगवान् यज्ञलिंगो जनार्दनः तेषां श्रमो ह्यपार्थाय यदात्मानादृत स्वयं. ब्रह्मदेव म्हणतायत, तू या आपल्या भार्येपासून गुणवान संतती उत्पन्न करून धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन कर आणि यज्ञ करून श्री हरींची आराधना कर. हे राजन, म्हणजे स्वयंभू मनुला म्हणतायत ब्रह्मदेव, हे राजन, प्रजापालन हीच माझी मोठी सेवा आहे आणि तुला प्रजेचे पालन करताना पाहून भगवान श्रीहरी तुझ्यावर प्रसन्न होतील. स्वतः ब्रह्मदेव प्रसन्न झालेले आहेतच, पण भगवान श्रीहरी ज्यांच्यापासून ब्रह्मदेवांची निर्मिती झालेली आहे ते सुद्धा प्रसन्न होतील असं आश्वासन ब्रह्मदेव स्वयंभू म्हणून देत आहेत. यज्ञमूर्ती जनार्दन भगवान ज्यांच्यावर प्रसन्न होत नाहीत त्यांचे सर्व श्रम व्यर्थ होतात, कारण ते एक प्रकारे आत्म्याचाच अनादर करतात. आपलं आत्मस्वरूप आपण जर ओळखू शकलो नाही तर तो आपण केलेला आत्म्याचा अनादर आहे. आणि यज्ञ करायला सांगितलेलं आहे स्वयंभू मनुला, जसं प्रजेचं पालन करायला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे यज्ञही करायला सांगितलंय. यज्ञ याचा अर्थच जे जे कर्म आपण करतो ते भगवंतांना अर्पण करणं हा एक प्रकारचा यज्ञ आहे. तुमच्या मनात असं येईल की स्वयंभू मनुला यज्ञ करायला सांगितलं तर त्यांनी वेदी निर्माण केली असेल, तेही केलं नाही असं नाही. अशा प्रकारचे मोठे मोठे यज्ञ, अश्वमेध यज्ञ वगैरे सुद्धा त्यांनी केले, अनेक राजांनी केलेले. आपण मागे युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञ केले, श्रीकृष्णाने युद्धानंतर त्याच्याकडनं ते करून घेतले, तो इतिहास आपण बघितला. पण म्हणजे आपण सर्वसामान्य माणसं आहोत तर साधं अग्निहोत्र केलं तरी तो आपण केलेला यज्ञ आहे. आपण जेवताना आपलं अन्न भगवंतांना समर्पण केलं तरी सुद्धा तो केलेला यज्ञ आहे. आपला हा जो आत्ता चालू आहे, जे प्रवचन आपण करतो आहोत किंवा मी जे बोलती आहे, तो जो वाक यज्ञ आहे,
तुम्ही जे नामस्मरण करता, रोज जप करता, तो जपयज्ञ आहे. भगवद्गीतेत सुद्धा तुम्ही हे सगळं वाचाल तर यज्ञाचे प्रकार तुम्हाला वाचायला मिळतील. म्हणजे हे सुद्धा अशा प्रकारे सुद्धा आपण यज्ञ करू शकतो. जे जे भगवंतांना अर्पण केलं जातं ते ते यज्ञ आहे. आणि आपल्या देहामध्ये भगवंत राहतात, त्यामुळे देहातील भगवंतांना सुद्धा आपण उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म आपण म्हणतो, श्लोक म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आपल्या उदरामध्ये वैश्वानर अग्नी बसलेला आहे, जठराग्नी जो आपला आहे, त्या अग्नीला आपण मुखामध्ये जो घास घालतो तो त्या उदरातल्या अग्नीला आपण अर्पण करतो. ही त्या मागची कल्पना आहे. पोट भरण्यासाठी, वासना शमवण्यासाठी किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण ते अन्न खात नाही. अगदी बरोबर आहे की काय सुंदर झालाय पदार्थ, भाजीला आज इतकी सुंदर चव आली आहे, वड्याचा काय छान वास येतोय असं आपण म्हणत असतो. पण तरी सुद्धा जे आपण म्हटलेलं आहे ते जर खाताना आपण भगवंतांना अर्पण केलं तर तो एक प्रकारचा यज्ञ ठरतो. आणि इथे ब्रह्मदेव सांगतायत स्वयंभू म्हणूना की तुम्ही व्यर्थ श्रम करू नका. आपण सुद्धा अनेक काम भगवंतांना अर्पण न करता करतो, हे चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला व्यर्थ श्रम होतात, थकवा येतो. पण आपण ते काम भगवंता आज तुमच्यासाठी मी स्वयंपाक करते आहे अशा भावनेने ज्या वेळेला आम्ही स्वयंपाक करतो त्यावेळेला तो स्वयंपाक करताना आपल्याला थकवा येत नाही. शारीरिक दृष्ट्या कदाचित आपण कमकुवत झालेलो असू तरी सुद्धा आपण ते पूर्णपणे निभावून नेऊ शकतो, ही अनेक वर्ण आपल्याला सांगता येईल. त्यामुळे ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलेलं आहे की व्यर्थ श्रम करू नका, म्हणजेच यज्ञ भावनेनी आपण सगळी कर्म करावी असा त्याचा अर्थ होतो. पुढे मनु काय म्हणतायत, स्वयंभू मनु, ते आपण बघूया. मनुर्वाच आदेशेऽहं भगवतो वर्तेयामि वसूदन स्थानन्त्विहानुजानीहि प्रजानां मम च प्रभो यदोकः सर्वसत्त्वानां महीमग्नामहाम्भसि अस्या उद्धरणे यत्नो देवदेव्या विधीयताम्. स्वयंभू म्हणून म्हणाले पापांचा नाश करणारे तात, ते ब्रह्मदेवाला म्हणतायत, हे ब्रह्मदेवा तुम्ही पापांचा नाश करणारे आहात, मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन. परंतु आपण या जगात मी आणि माझी भावी प्रजा यांच्या राहण्याचे ठिकाण सांगा. ज्या वेळेला स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी यांचा जन्म झाला त्यावेळेला पृथ्वी रसातळाला गेलेली होती. त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडला की आपण आता राहणार कुठे. त्यामुळे ब्रह्मदेवाला त्यांनी विचारलं, उत्पत्तीच आमची झाली, प्रजा निर्माण करायची आज्ञा तुम्ही दिलेली आहे, ती प्रजा आम्ही निर्माणही करू, पण हे भगवंता हे आम्ही राहायचं कुठे. हे देवा, सर्व जीवांचे निवासस्थान असलेली पृथ्वी यावेळी प्रलयातील पाण्यात बुडालेली आहे. या पृथ्वी देवीच्या उद्धाराचा आपण प्रयत्न करा. आणि त्यामुळे पुढे काय घडतंय ते आपण बघूया. मैत्रेय काय म्हणतायत, विदुरांना मैत्रेय काय सांगतायत ते आपल्याला पुढे बघायचंय. मैत्रेय उवाच परमेष्ठी त्वपां मध्ये तथा सन्नाम वेश्यगाम कथमेनौ सुमुन्येष्य इति दध्यो धिया चिरम् सृजतो मे क्षितिर्वार्भिः प्लाव्यमानः रसांगता अथात्र किमनुष्ठेय मस्माभिः सर्गयोजितैः यस्याहं हृदया दासौ सईशो विदधातु मे. मैत्रेय म्हणताय पृथ्वी अशा प्रकारे अथांग पाण्यात बुडालेली पाहून ब्रह्मदेव बराच काळपर्यंत मनात विचार करत राहिले की हिला कशी बाहेर काढू. त्यांनाही प्रश्न पडला, पृथ्वी रसातळाला गेली हे खरं, पण आता हिला बाहेर कसं काढायचं. ते म्हणतायत की ज्यावेळी मी सृष्टी रचना करत होतो त्यावेळी पाण्यात बुडाल्यामुळे पृथ्वी रसातळाला गेली होती. सृष्टी कार्यासाठी आमची नियुक्ती झाली आहे, यासाठी आम्हाला आता काय केले पाहिजे.
ज्यांच्या संकल्पाने माझा जन्म झाला आहे त्या सर्व शक्तिमान श्रीहरीनीच आता मला प्रेरणा द्यावी. मैत्रेय मुनी सांगतायत की ब्रह्मदेव काय विचार करतायत. ब्रह्मदेव असा विचार करतायत की भगवंतानी ज्यांनी पृथ्वी निर्माण करण्यासाठी मला जन्माला घातलेला आहे, ज्यांच्या संकल्पाने माझा जन्म झालेला आहे, त्या सर्व शक्तिमान श्रीहरीनीच मला प्रेरणा द्यावी की ही पृथ्वी वर येण्यासाठी आता काय करावं लागेल. थोड्याच वेळात आपली मीटिंग संपणार आहे. तुम्ही पुन्हा रिजॉईन करा. तोपर्यंत मी 18व्या श्लोकाकडे वळती आहे. इत्यविध्यायतो नासा विवरात सहसा नघ वराहतो को निरगाद दंगुष्ट परिमाणकः तस्याविपश्यत् खस्तः क्षणेन किल भारत गजमात्र प्रववृधे तद्भूतमभून् महत्. मैत्रेय मुनी विदुराला सांगतायत की ब्रह्मदेव असा विचार करत होते की आता या भगवान श्रीहरीनीच मला प्रेरणा द्यावी की या पृथ्वीला वर काढण्यासाठी काय करावं. तेवढ्यात त्यांच्या नाकाच्या छिद्रातून, ब्रह्मदेवाच्या नाकाच्या छिद्रातून अचानकपणे अंगठ्या एवढा एक वराह शिशु बाहेर पडला. हा वराह शिशु भगवंतांच्या प्रेरणेनेच बाहेर पडला होता. भगवंतांचाच अवतार हा आलेला आहे. त्यामुळे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. जरी वराह आहे तरी तो खोल पाण्यात जायचंय. त्या वराहाला पुढे एक शिंग आहे, त्याच्यावर पृथ्वी घेऊन वराह वर येणार आहे. पृथ्वीला वर आणण्यासाठी अनुकूल असलेला असा अवतार भगवंतानी धारण केलेला आहे. आणि ते म्हणतायत, हे भारता, मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की आकाशात असलेला तो वराह शिशु ब्रह्मदेवांच्या देखतच मोठा होऊन क्षणात हत्ती एवढा झाला. भारता म्हटलेलं इथे विदुरांना मैत्रेय मुनींनी, आणि ते सांगतायत की इतकं महान आश्चर्य घडलं की अंगठ्या एवढा बाहेर पडलेला, नाकातून बाहेर पडलेला. तर नाकाची छिद्र केवढी असतात, त्यातनं किती मोठा अवतार बाहेर पडेल. पण तो एवढासा शिशु बघता बघता इतका मोठा, गजा एवढा म्हणजे हत्ती एवढा झाला असं म्हटलेलं आहे. पुढे बघा त्याचं काय झालं. मरीचिर प्रमुखैर्विप्रे कुमारैर्मनुना सह दृष्ट्वा तत्सौकरं रूपं तर्कयामास चित्रधा किमेतत्सौकरं व्याजं सत्वं दिव्यमवस्थितम् अहो बताश्चर्यमिदं नासायामे विनिसृतम्. त्या विशाल वराह मूर्तीला पाहून मरीची आदी मुनिजन, सनकादिक म्हणजे ते 4 ब्राह्मण आणि स्वयंभू मनुष्य ब्रह्मदेव वेगवेगळे तर्क करू लागले. सगळ्यांच्या दृष्टीला तो वराह अवतार, ती वराह मूर्ती पडली आणि सगळे विचार करायला लागले की हा भगवंतानी कुठला अवतार घेतलाय, हे कोण जन्माला आलेलं आहे आणि हे काय करणार आहे. अहो, आज वराहाच्या रूपात हा कोणता दिव्य प्राणी प्रकट झालाय. केवढे आश्चर्य आहे हे. हा तर आत्ताच माझ्या नाकातून निघाला. असं ब्रह्मदेव म्हणाले की हा आत्ता माझ्या नाकातून निघाला. एवढासा अंगठ्या एवढा होता आणि बघता बघता हा एवढा मोठा झाला. सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटलेलं आहे. पुढे बघा काय होतं ते. दृष्टोंगुष्ट शिरो मात्र क्षणात गंडशिला समः अपि स्विद् भगवानेश यज्ञो मे खेदयन् मनः इति मीमांसतस्तस्य ब्रह्मणः सह सूनुभिः भगवान् यज्ञ पुरुषो जगर्जागेन्द्र सन्निभः ब्रह्माणौ हर्षयामास हरिस्तांश्च द्विजोत्तमान् स्वगर्जितेन ककुभः प्रतिस्वनयतां विभुः. ते आश्चर्याने म्हणतायत, पहिल्यांदा हा तर अंगठ्याच्या पेरा एवढा दिसत होता, परंतु एका क्षणातच या मोठ्या शिलेच्या आकाराचा या वराहाने अवतार धारण केलेला आहे. हे यज्ञ मूर्ती भगवानच निश्चितपणे आमच्या मनाला मोहित करत असावे. आणि म्हणूनच विष्णू पुराणात सुद्धा वराह अवताराला यज्ञ पुरुष अशी संज्ञा दिलेली आहे. हा यज्ञ पुरुष म्हणून जन्माला आलेला आहे. नुसता वराह म्हणजे एक कश्चित प्राणी नाहीये, तर भगवंतानी हे वराहचं रूप जाणून बुजून घेतलेलं आहे.
एखादं काम आपल्याला करायचं असेल आणि त्या कामाला अनुकूल आपला देह किंवा मन नसेल तर ते मन बुद्धी देह तयार करावा लागतो. अचानक आपल्यावर संकट आलं तर एखादी स्त्री सुद्धा रणरागिणीचं रूप घेऊ शकते. काली मातेने रूप घेतलेलं आहे असं राक्षसांना मारण्यासाठी. म्हणजेच अष्टभुजा होते देवी. त्याचप्रमाणे अष्टभुजा आपण सुद्धा होऊन अनेक कामं एका वेळेला, मल्टीटास्किंग त्याला आजकाल म्हटलं जातं, ते करतो. तशाच प्रकारे समुद्रात रसातळाला गेलेली पृथ्वी काढण्यासाठी जे आवश्यक रूप होतं ते भगवंताने धारण केलं. त्यामुळे उच्च नीच घाणेरडं चांगलंय, दिसायला रूप कसं आहे काय आहे कुठलाही विचार भगवंतांच्या मनात तिथे आलेला नाही. नॉर्मली सर्वसाधारणपणे ज्या वेळेला भगवंतांचं रूप आपल्या समोर उभं राहतं त्यावेळेला चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म हातात घेतलेलं अतिशय मोहक हास्य असलेलं असं भगवंतांचं रूप आपण डोळ्यासमोर आणतो. आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की इतर कामं भगवंत या रूपात कसं काय करत असतील. पण ज्या ज्या वेळेला जी जी गरज निर्माण होते त्या गरजेप्रमाणे भगवंत रूप घेतात. नाहीतर अर्जुनाचं सारथ्य भगवंतानी त्या युद्धात का केलं असतं. सारथ्याचं रूप सुद्धा भगवंतानी घेतलं. त्यावेळेला त्यांनी असा विचार केला नाही की सारथी म्हणजे नीच यातीचा आहे की काय, त्याचं हलकं काम आहे की काय. पण सारथ्याचं काम सगळ्यात कौशल्यपूर्ण असतं. मागे जो युद्ध करायला बसलेला आहे त्याचा जीव कसा वाचवायचा हे फक्त सारथ्यालाच कळू शकतं. समोरून येणारा हल्ला कसा रथ खाली घेऊन दूर नेऊन पळवून कसं त्या आपल्या मालकाला किंवा जो युद्ध करतोय त्याला वाचवायचं ह्याचं ज्ञान त्या सारथ्याला असतं. आणि ते सारथ्य भगवंतानी अर्जुनाच्या रथाचं केलं. आपल्याही देहाच्या रथाचं सारथ्य करण्यासाठी भगवान तयार आहेत. पण त्यासाठी अर्जुनाने जे शिष्यत्व पत्करलं होतं ते शिष्यत्व आपण पत्करलं पाहिजे. तेव्हा भगवंत आपल्या या पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय असलेल्या 10 इंद्रिय असलेल्या रथाचं दशरथाला हाकण्यासाठी आपल्या रथाचं सारथ्य करण्यासाठी आत्मरूपाने ते स्थित आहेतच. पण आपण त्यांना विनंती करायचा अवकाश आहे. ती विनंती आपण करूया आणि या वराह रूपाचं मर्म समजून घेऊया की हे वराह रूप केवळ पृथ्वीला वर आणण्यासाठी भगवंतानी घेतलेलं आहे. ते असं म्हणत होते की पहिल्यांदा तर हा अंगठ्याच्या पेरा एवढा दिसत होता परंतु एका क्षणातच हा मोठ्या शिलेच्या आकाराचा झाला. हे यज्ञमूर्ती भगवान निश्चितपणे आमच्या मनाला मोहित करत असावे. ब्रह्मदेव आणि त्यांचे सगळे पुत्र अशा प्रकारे विचार करीत होते. तेवढ्यात भगवान यज्ञ पुरुष पर्वताकार म्हणजे आधी गजाएवढा शिळे एवढा आकार असलेला मोठ्या पर्वताचं आकार त्यांनी घेतला आणि मोठ्यांदा गर्जना करू लागले. ते सर्व शक्तिमान हरिणी आपल्या गर्जनांचा दश दिशातून प्रतिध्वनी उमटवून ब्रह्मदेव आणि श्रेष्ठ ब्राह्मणांना हर्षभरित केले. त्यांची ती गर्जना ऐकून ब्रह्मदेव किंवा ब्राह्मण किंवा ते सगळे मुनी किंवा ब्रह्मपुत्र घाबरले नाही. तर त्यांच्या लक्षात आलं की साक्षात भगवंतानी हा अवतार घेतलेला आहे. आपलं कल्याण करण्यासाठीच भगवंत अवतरतात. त्या वेळेला भगवंत तो अवतार धारण करतात. हे आपल्याला या वराह अवतारातून दिसून येतं. तर आपण बघितलं की वराहानी मोठा अवतार घेतलेला आहे. पर्वतासारखा मोठी गर्जना केलेली आहे आणि आपला खेद नाहीसा करणारी मायामय वराह भगवानांची गर्जना ऐकून जनोलोक तपोलोक आणि सत्य लोकातील मुनिगण वेदांच्या पवित्र मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. ब्रह्मदेवानी वेद आधीच निर्माण केलेले आहेत. ते आपण बघितलं की त्यांच्या 4 मुखातून 4 वेद बाहेर पडलेत आणि ते सगळे वेद त्या मुनिगणांनी आत्मसात केलेले आहेत. त्या मुनिगणांना त्यांनी ते वेद दिलेले आहेत आणि त्या वेदांच्या पवित्र मंत्रांनी त्या भगवान वराहांची स्तुती करायला सुरुवात त्यांनी केली. भगवंतांच्या स्वरूपाचे वेदांमध्ये विस्ताराने वर्णन केलेले आहे. म्हणून त्या मुनीश्वरांनी जी स्तुती केली ती वेद रूप मानून भगवंत फारच प्रसन्न झाले आणि एक वेळ पुन्हा गर्जना करून देवतांच्या हितासाठी हत्तीसारखी लीला करत ते पाण्यात घुसले. ज्याप्रमाणे हत्तीला पाण्यात खेळायला फार आवडतं, हत्ती पाण्यामध्ये सुंदर लीला करतो, तशी लीला करत वराह भगवान पाण्यामध्ये
पृथ्वीचा शोध घेत खोल खोल समुद्रामध्ये शिरले. पुढे बघूया आपण काय म्हणतात ते. उत्क्षिप्तवाल खचर कठोरः सटाभिदुर्बन्खर रोमशत्वक् पुराहताभ्रस्थितदंष्ट्रयीक्षा ज्योतिर्बभासे भगवान् महिद्रः घ्राणेन पृथ्व्या पदवीं विजिघ्रन् क्रोडोपदेशः स्वयमध्वराङ्गः करालदंष्ट्रोप्य करालदृग्भ्यः मुद्वीक्ष्य विप्रान् गृणतो विशत्कम्. त्या वराहरूपी भगवानांनी पहिल्यांदा शेपूट उंच करून मोठ्या वेगाने आकाशात उसळी मारली आणि आपल्या मानेवरील केस विस्फारून खुरांच्या आघाताने ढगांना विखुरून टाकलं. त्यांच्या खुरांच्या आघाताने ढग सगळीकडे चौफेर विखुरले गेले आणि त्यांचे शरीर अत्यंत कठोर असं होतं, कारण एवढी मोठी पृथ्वी त्यांना त्या समुद्रातनं उचलून वर आणायची होती. त्यामुळे त्यांचं वज्रासारखं असं अत्यंत कठीण असं अंग त्यांनी धारण केलेलं होतं. त्वचेवरती राठ केस होते, सफेद त्यांच्या दाढा होत्या, डोळ्यात तेज होतं, असे ते शोभायमान दिसत होते. की सगळे मुनी त्यांची स्तुती करतायत अशा शब्दांनी. भगवान स्वतः यज्ञ पुरुष आहेत, तथापि वराह रूप धारण केल्यामुळे आपल्या नाकाने वास घेत ते पृथ्वीचा शोध घेत होते. गंधाच्या अनुरोधाने त्यांनी पृथ्वीचा शोध घेतला. पृथ्वीला गंधवती म्हणतात आणि भगवंत रसोवई सहा आहेत. रस धारण करणारे ते भगवंत आहेत आणि गंध रस हे सगळं पृथ्वीचे गुणधर्म आहेत. त्यामुळे पृथ्वीला शोधण्यासाठी ज्या मार्गाने, जसं आपल्याला पोलिसांना जर चोर शोधायचा असेल तर गंधाचं ज्ञान असलेली कुत्री घेऊन ते पोलीस चोर शोधायला जातात, तसंच जणू काही ही गंधवती पृथ्वी जी समुद्राच्या तळाला गेलेली आहे, तिच्या गंधाच्या अनुरोधाने भगवान वरारोह खाली गेलेले आहेत. वास घेत घेत त्या समुद्रात खोल खोल शिरलेले आहेत. त्यांच्या दाढा भयंकर होत्या आणि आपली स्तुती करणाऱ्या मरीची आदी मुनींच्याकडे सौम्य दृष्टीने ते पाहत होते आणि त्यांनी पाण्यात प्रवेश केला. जरी त्यांनी उग्ररूप धारण केलं होतं तरी सुद्धा आपली स्तुती करणाऱ्या मरीची आदी मुनींकडे, ऋषींकडे त्यांनी मात्र अतिशय प्रेमळ अशी दृष्टी टाकलेली आहे, कृपा दृष्टी टाकलेली आहे की तुम्ही माझी स्तुती करताय आणि मला खूप आनंद होतोय, उत्साह मिळतोय आणि प्रेरणाही मिळतेय. त्यामुळे ते मोठ्या जोशात, आनंदात, उत्साहात आणि जोमाने ते पृथ्वी शोधण्यासाठी समुद्राच्या खाली गेलेले आहेत. सवज्र कुटांग निपात वेग विशीर्ण कुक्षिस्तनयन्नुदन्वान् उत्सृष्ट दीर्घोर मिघुजैर्रिवात चुक्रोश यज्ञेश्वर पाहि मेति खुरैः क्षुरप्रैर्दरयंस्तदाप उत्पार पारन्त्रिपरूरसायं ददर्शगान् तत्र सुषुप्सुरग्रे याञ्जीवधान्यौ स्वयमभ्यदत्त स्वदंष्ट्रयोद्धृत्य महिन्निमग्ना स उत्थितः संरुरुचे रसायाः तत्रापि दैत्यं गदया पतन्तौ सुनाभ संदीपित तीव्र मन्युः. ज्यावेळी त्यांचे ते वज्रमय पर्वतासारखे कठोर शरीर पाण्यात पडले तेव्हा त्या वेगाने जणू काही समुद्राचे पोट फाटले. आधी ज्या वेळेला त्यांनी आकाशात उसळी घेतली होती त्यावेळेला त्यांच्या खुरांनी ढग सगळे विखरून गेले आणि ज्या वेळेला ते जोरात पाण्यात शिरले त्यावेळेला जणू काही त्यांनी समुद्राचं पोट फाडलं. त्यातून ढगाच्या गडगडाटासारख्या भीषण आवाज झाला. समुद्रात सुद्धा अनेक हालचाली होत असतात आणि त्याचे आवाज येत असतात आणि त्याचे परिणाम सुनामी सारखे आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे ज्या वेळेला त्यांनी जोरदार मुसुंडी मारली पाण्यामध्ये आणि ते खोल गेले त्यावेळेला जणू काही समुद्र फाटला आणि ढगांसारखा गडगडाट झाला. आता हस्त नक्षत्र चालू आहे, त्या गडगडाट अनेक वेळा होतो तसाच तो गडगडाट झाला आणि भीषण आवाज झाला.
त्यावेळी असं वाटलं की जणू काही आपले प्रदीर्घ तरंग रूप हात उंच करून तो मोठ्या आर्त स्वराने हे यज्ञेश्वरा माझे रक्षण करा असं समुद्र म्हणतोय, प्रार्थना करतोय, असंच जणू काही सगळ्या ऋषीमुनींना वाटलं. तेव्हा भगवान यज्ञमूर्ती आपल्या बाणासारख्या तीक्ष्ण खुरानी पाणी कापत अगाध जलराशीच्या पलीकडच्या तीरावर पोचले. उत्तम पोहणारा असतो किंवा मासे असतात ते आपल्या शेपटीने असं पाणी कापत कापत पुढे जात असतात, किंवा हाताने पोहणारे बाजूला पाणी सारत किंवा पायाने पाणी बाजू सारत ते पुढे पुढे जात असतात. तर बाणासारखे तीक्ष्ण खुरांनी पाणी कापत अगाध जलराशीच्या पलीकडच्या तीरावर ते भगवंत पोचले. तेथे रसातळात त्यांनी सर्व जीवांचे आश्रयस्थान असलेली पृथ्वी पाहिली. वासाच्या अनुरोधाने ते बरोबर पृथ्वीजवळ जाऊन पोचले. त्या पृथ्वीला कल्पाच्या शेवटी निद्रा घेण्यासाठी उद्युक्त झालेल्या श्रीहरींनी स्वतः आपल्या पोटात सामावून घेतलं होतं. म्हणजे ज्या भगवंतानी कल्पाच्या शेवटी त्या पृथ्वीला आपल्या पोटात घेतलं होतं त्या पृथ्वीला पुन्हा प्रजेला राहण्यासाठी ठिकाण पाहिजे म्हणून वराह अवतार घेऊन गंध तिचा घेत घेत त्यांनी त्या दाढेवरनं त्या पृथ्वीला वर आणण्यासाठी ते स्वतः आत शिरलेले. पुढे 31 आणि 32 पुन्हा बघूया आपण. 31वा मी एकदा खरं वाचलंय पण पुन्हा वाचते कारण त्या दोन्हीचा अर्थ एकत्र आहे. स्वदंष्ट्रयोद्धृत्य महिन्निमग्नाव सौत्थित सौरुरुचेरसायाः तत्रापि दैत्यं गदया पतन्तौ सुनाभ सन्द्रीपित तीव्रमन्युः जघानृन्धान्मसह्य विक्रम सलीलयेभं मृगराडिवाम्भसि तद्रक्तपङ्काङ्कितगण्डतुण्डो यथा गजेंद्रो जगतीं विभिंदन. नंतर त्या पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला आपल्या दाढेवर घेऊन ते त्या रसातळाच्या वर आले. त्यावेळी ते मोठे शोभिवंत दिसत होते. पाण्यात कल्पना करा की मोठ्या शिंगावरती वराहाने पृथ्वी सगळी आपली त्या घेतलेली आहे आणि ते वर 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 येत आहेत आणि त्यांना आता ती पृथ्वी स्थापन करायची आहे. पाण्यातून बाहेर येते वेळी त्यांना अडवणाऱ्या महापराक्रमी हिरण्याक्षाने पाण्याच्या आतच त्यांच्यावर गदा घेऊन आक्रमण केले. आता हा जो हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे जे दितीचे 2 पुत्र आहेत त्याचा हा उल्लेख आहे. आपण त्या हिरण्याक्षाच्या जन्मापासून पुढे सविस्तर नंतर बघणार आहोत, पण इथे आपण एवढ्याच या उल्लेखावर थांबणार आहोत. त्या हिरण्याक्षाने पाण्याच्या आत त्यांच्यावर गदा घेऊन आक्रमण केले. त्यावेळी त्यांचा क्रोध सुदर्शन चक्रासारखा तीव्र झाला. क्रोध म्हणजे राग. राग हे तामसी वृत्तीचं लक्षण आहे. रागावर नियंत्रण केव्हा ठेवायचं आणि रागाचा वापर केव्हा करायचा, षड्गुणांविषयी जर विचार करायला गेलं तर सात्विक गुण, तामस गुण आणि राजस गुण ज्या ज्या वेळेला आपल्याला जे काम करायचंय त्याला अनुकूल असलेला गुण तीव्रतेने वापरला जातो. त्यावेळेला इतर 2 गुणांचा आपण वापर करत नाही. या वेळेला पृथ्वीला वर आणण्यासाठी मध्ये येणारा त्याच्या खाली दबून गेलेले नाहीयेत भगवंत, तर त्यावेळेला त्यांनी राग, जोरात क्रोध आलेला आहे त्यांना आणि त्या क्रोधाने त्यांनी सुदर्शन चक्रासारखा त्यांचा क्रोध तीव्र झालेला आहे. सुदर्शन चक्र एकदा भगवंतांच्या हातून निसटलं, सुटलं, भगवंतांनी ज्याच्यासाठी ते सोडलं त्याला ते मारल्याशिवाय भगवंतांकडे परत येत नसेल. तसा तो राग त्यांनी सोडलेला आहे आणि लीलया त्याला मारलेला आहे. त्याची सविस्तर कथा आपण पुढे बघणार आहोत, आता नाही. जसा सिंह हत्तीला मारतो त्यावेळी त्याच्या रक्ताने त्याचे तोंड आणि कानशील माखल्यामुळे दिसत होते, तसा एखादा हत्ती लाल मातीत टक्कर देऊन आल्यावर कसा दिसतो. हत्ती जर मातीमध्ये खेळला असेल, युद्ध खेळला असेल तर त्याच्या सर्वांगाला जी लाल माती लागलेली असते त्यावेळेला तो कसा दिसतो आपण कल्पना करू शकतो. त्याप्रमाणे भगवंतांचं तोंड त्या हिरण्याक्षाला मारल्यामुळे रक्ताने माखलेलं होतं आणि तसं दिसत होतं. पुढे बघा ते काय म्हणतायत. तमाल नीलौ सितदंत कोट्या क्षिपंतं गजलीलयांग प्रज्ञाय बद्धांजलयोनुवाकैर् विरिंचि मुख्या उपतस्तुरीशम्.
विदुरा, मैत्रेय मुनी सांगतायत विदुरांना, हे विदुरा, ज्याप्रमाणे हत्ती आपल्या दातांवर कमल धारण करतो, त्याचप्रमाणे आपल्या सफेद दातांच्या टोकावर पृथ्वी ठेवून आलेल्या तमालपत्र प्रमाणे नीलवर्ण वराह भगवानांना पाहून ब्रह्मदेवादींनी त्यांना हे भगवंतच आहेत असे ओळखून हात जोडून ते वेद वाक्याने त्यांची स्तुती करू लागले. भीष्माचार्यांनी ज्या वेळेला भगवंतांची स्तुती केली होती त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की भगवंतांचा रंग कसा आहे, भगवंतांची कांती कशी आहे, तर तमाल वर्णाचा वृक्ष आहे त्याची कांती कशी आहे, तर तमाल वर्णाप्रमाणे भगवंत आहेत. इथे सुद्धा पुन्हा ब्रह्मदेव त्यांची स्तुती करताना म्हणतायत की तमालपत्राप्रमाणे नीलवर्ण आहेत भगवंत. अशा भगवंतांना ते भगवंत आहेत हे ओळखून त्यांनी नमस्कार केलेला आहे. आणि त्यांच्या सफेद दातांच्या टोकावर जसं हत्तीच्या सोंडेमध्ये कमळ फुल शोभून दिसतं तसं वराह भगवंतांच्या त्या सफेद दाढेवरती ती पृथ्वी अतिशय शोभून दिसत होती. अतिशय सुंदर मनोहर असं हे वर्णन आहे. पुढे ऋषी काय म्हणतायत ते बघा. ऋषयोवाच जितं जितं ते जितयज्ञ भावन् त्रयीन्तनुस्वां परिधुन्वते नमः यद्रोमगर्तेषु निलल्युरध्वरास् तस्मै नमः कारणसूकरायते रूपं तवैतन्ननुदुष्कृतात्मनान् दुर्दर्शनं देव यदध्वरात्मकं छन्दांसि यस्य त्वचि रोमस् स्वाज्यं त्वं ग्रीषु चातुर्होत्रम्. ऋषी म्हणतायत भगवान अजित आपला जय जयकार असो, अजित ज्यांना कोणी जिंकू शकत नाही असे असलेले ते भगवान आपला जय जयकार असो. हे यज्ञपते आपण आपले वेदत्रयी रूप शरीर थरथरवीत आहात. वराहाचा अवतार आहे त्यामुळे रोम त्यांच्या केस आहेत, भरपूर केस आहेत हे आपण मगाशी बघितलं, तर ते केस जणू काही थरथरत आहेत. प्राण्याला हात लावला की कसं त्याचं अंग थरथरतं तसं भगवंतांचं अंग थरथरत आहे. आपल्याला नमस्कार असो, आमचा सगळ्यांचा आपल्याला नमस्कार आहे हे वराह भगवान. आपण पण सगळेजण नमस्कार करूया. आपल्या रोमात यज्ञ सामावलेला आहे. पृथ्वीला वर आणण्यासाठी आपण वराह रूप धारण करणाऱ्या आपणाला आमचा वारंवार नमस्कार. आपणही सगळेजण नमस्कार करूया. हे देवा, आपल्या या शरीराचे दुराचारी लोकांना दर्शन होणे अत्यंत कठीण आहे. आपलं शरीर इतकं पवित्रतम आहे आणि उत्तम कामासाठी आपण हे शरीर धारण केलेलं आहे. त्यामुळे हे दुराचारी लोक असतील त्यांना आपलं दर्शन होणंच कठीण आहे, कारण ते आपल्याला ओळखूच शकणार नाही. पण आम्हाला मात्र माहिती आहे की तुम्ही भगवंत आहात. साक्षात वराहाचा अवतार घेऊन तुम्ही पृथ्वीला वर आणण्यासाठी हा अवतार धारण केलेला आहे. कारण हे यज्ञरूप आहे. याच्या त्वचेमध्ये गायत्री आणि आदी सगळे छंद आहेत. आपण बघितलं छंदांची निर्मिती झालेली, सृष्टीचा ज्या वेळेला निर्माण आपण बघितलं त्यावेळेला छंदांची निर्मिती झाली आहे हेही आपण बघितलं. आणि साक्षात भगवंतांच्या शरीरामध्ये ते गायत्री आणि आदी छंद आहेत. आपल्या रोमामध्ये कुश, डोळ्यामध्ये तूप आणि चारी चरणांमध्ये होता, अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मदेव या चारी ऋत्विजांचे कर्म आहे. यज्ञासाठी लागणारे अध्वर्यू, उद्गाता आणि होता तसेच ब्रह्मदेव या चारी ऋत्विजांचे कर्म आपल्या चारी चरणामध्ये, वराहाला जे 4 चरण आहेत तेच जणू काही होता, अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मदेव स्वतः असे आहेत. असं हे ऋषी त्यांची स्तुती करतायत. पुढे आपण बघूया 36वा श्लोक. श्रुक्तुंडासित श्रुवैशनासयो रिडोदरे चमसाः कर्णरंध्रे प्राशित्रमास्ये ग्रसने ग्रहस्तुते यच्च वर्णन्ते भगवन्नग्निहोत्रम् दीक्षानुजन्मोपसदः शिरोधरन् वं प्रायणीयोदयनीयदंश्रः जिह्वा प्रवर्ग्यस्तव शीर्षकं क्रतोस् सभ्यावसत्यं चितयोस मोहिते. हे देवा, आपल्या मुखाच्या अग्रभागी श्रुक आहे, नासिका छिद्रात श्रुवा आहे, पोटामध्ये इडा आहे, म्हणजेच भक्षण, यज्ञाचं भक्षण पात्र किंवा यज्ञासाठी लागणारे जे उपसाधन आहेत त्यांची ही सगळी श्रुक वगैरे अशी नावं आहेत. कानामध्ये
चमस म्हणजे चमचा आहे, मुखामध्ये प्राशित्र म्हणजे मुख्य पात्र जे असतं ब्रह्मभागीचं असलेलं ते, आणि कंठछिद्रामध्ये सोमपात्र आहे. हे भगवान आपले जे चर्वण आहे तेच हे अग्निहोत्र आहे. आपण जे चर्वण करता मुखानी ते म्हणजेच अग्निहोत्र आहे. यज्ञ स्वरूप अशा आपले वारंवार अवतार घेणे हे दीक्षणीय इष्टी आहे. त्या यज्ञवेदीची जी इष्टी आहे ती आहे. मान उपसत म्हणजे 3 इष्टी, दोन्ही दाडा प्रायणीय म्हणजे दीक्षेनंतरची इष्टी, आणि उदयनीय म्हणजे यज्ञ समाप्तीची इष्टी. जीभ प्रवर्गी आहे. प्रत्येक उपसदाच्या पूर्वी केले जाणारे महावीर नावाचे जे कर्म आहे त्याला प्रवर्ग म्हणतात, ती जीभ आहे. मस्तक सभ्य आहे म्हणजे होमरहित अग्नी आहे आपलं मस्तक म्हणजे, आणि आवसत्य म्हणजे औपासनाग्नी आहे. तसेच प्राण चिती इष्टिका चयन आहे. अशा प्रकारे यज्ञासाठी जे जे काही सगळं लागतं आवश्यक असतं ते सगळं भगवंतांच्या शरीरामध्ये सामावलेलं आहे असं इथे ऋषींनी भगवंतांचं वर्णन केलेलं आहे. थोडा वेळ कदाचित आपल्याला आज 5 मिनिटं जास्त लागतील, पण आपला अध्याय पूर्ण होईल. त्यामुळे आपली तयारी मी गृहीत धरते आणि मी ते पुढे जाते. सोमस्तुरेतस्सवनान्यवस्थितिः संस्था विभेदास्तव देवधातवः सत्राणि सर्वाणि शरीर संधिस् वौ सर्वयज्ञक्रतुरिष्टिबन्धनः नमो नमस्ते खिल मंत्र देवता द्रव्याय सर्वक्रतवे क्रियात्मने वैराग्य भक्त्यात्मजयानुभावित ज्ञानाय विद्या गुरवे नमो नमः. हे देवा, आपले वीर्य सोम आहे. आसन म्हणजे आपलं बसणं हे प्रातः सवनादी 3 सवन, 7 धातू, अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ, षोडशी, वाजपेय, अतिरात्र आणि आप्तोर्याम नावाच्या 7 संस्था आहेत. तसेच शरीराचे जे सर्व सांधे आहेत ती सर्व सत्रे आहेत. यज्ञाला पहिलं सत्र, दुसरं सत्र वगैरे असतं, ते शरीराचे सांधे आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण यज्ञ म्हणजे सोमरहित याग आहात, आणि क्रतू म्हणजे सोमसहित याग असे आपलं रूप आहे. आणि आपल्या अंगाला एकत्रित ठेवणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत त्या म्हणजे यज्ञानुष्ठान रूप इष्टी आहेत. सर्व मंत्र, देवता, द्रव्य, यज्ञ आणि कर्म आपले स्वरूप आहे. हे आपण सातत्याने जाणून घेतोय की भगवंतच सर्व स्वरूप आहेत. त्या सर्व स्वरूप असलेल्या भगवंतांना आपण सगळ्यांचा साष्टांग नमस्कार. वैराग्य, भक्ती आणि मनाची एकाग्रता याद्वारे ज्या ज्ञानाचा अनुभव येतो ते आपले स्वरूप आहे. जेव्हा आपल्याला स्वस्वरूपाची ओळख पटते म्हणजेच ज्ञान स्वरूपाची ओळख पटते, त्यावेळेला लक्षात येतं की हे भगवंतांचंच रूप आहे. आणि त्याच वेळेला आपण सर्वांचे विद्यागुरु आहात. आपल्याला पुन्हा पुन्हा नमस्कार असं ऋषी म्हणतायत. आपण सुद्धा पुन्हा पुन्हा भगवंतांना नमस्कार करूया. दंष्टाग्रकोट्या भगवस्त्वया धृता विराजते भूधर भूसभूधरा यथा वनान्नी सरतो दता धृता मतंगजेंद्रस्य सपत्र पद्मिनी. हे पृथ्वीला धारण करणाऱ्या भगवंता, आपल्या दाढेच्या टोकावर ठेवलेली पर्वतांनी वेढलेली ही पृथ्वी अशी शोभायमान दिसत आहे. जसे पाण्यातून बाहेर आलेल्या हत्तीने दातावर पत्रयुक्त कमळवेल ठेवली आहे तशी ही पृथ्वी दिसत आहे असं म्हणतायत ऋषीमुनी. पुढे बघा ऋषीमुनी काय म्हणतायत. त्रयीमयं रूपमिदं सौकरं भूमंडले नाथ दताधृतेन ते चकास्ति शृंगोढ घनेन भूयसा कुलाचलेन्द्रस्य यथैव विभ्रमः संस्थापयैनां जगतां सतस्तुषां लोकाय पत्नीमसि मातरं पिता विधेम चास्यै नमसा सह त्वया यस्यां स्वतेजोऽग्निनिवारणावधाः.
आपल्या दातावर ठेवलेल्या भूमंडळामुळे आपले वेदमय वराह रूप अतिशय शोभून दिसते. जसे शिखरांवर मेघ दाटून आले असता प्रचंड वाटणारे कुलपर्वत शोभावेत तसे ते दिसते. हे नाथ, चराचर जीवांना सुखाने राहण्यासाठी आपण आपली पत्नी या जगन्माता पृथ्वीला पाण्यावर स्थापित करा. भगवंतांना ते म्हणतायत ही पृथ्वी म्हणजे आपली पत्नी आहे, तिला आपण स्थापन करा. किंवा आपण जगाचे पिता आहात आणि अरणीमध्ये अग्नी स्थापन करतात, त्याप्रमाणे आपण हिच्यात धारणा शक्ती रूप आपले जे ते स्थापित केले. आम्ही आपणासह या पृथ्वी मातेला नमस्कार करीत आहोत. पुन्हा पुन्हा ऋषी मुनी नमस्कार करतायत, आपणही पुन्हा पुन्हा नमस्कार करूया. कश्रद्धितान्यतमस्तव प्रभो रसांगताया भुव उद्विबर्हणं न विस्मयोऽसौ त्वयि विश्वविस्मये यो माययेदं संसृजेति विस्मयं विधुन्वता वेदमयं निजं वपुर्जनस्तपःसत्यनिवासिनो वयं सटाशिखोद्धूत शिवाम्बुबिन्दुभिर्विमृज्यमाना वृषमीश पाविताः. हे प्रभो, रसातळात बुडालेल्या या पृथ्वीला वर काढण्याचे साहस आपल्याशिवाय आणखी कोण बरं करू शकत होतं? आपल्याशिवाय दुसरं कोणीही हे काम करू शकलं नसतं. ज्यांनी आपल्या मायेने या अतिशय आश्चर्यमय असलेल्या विश्वाची रचना केली आणि जे सर्व आश्चर्याची खाण आहे त्या आपल्या आपल्याबाबत काय आश्चर्य आहे की आपण हे काम करू शकलात किंवा आपणच हे काम फक्त करू शकता, यात काही दुमत नाहीये. हे देवा, आपण जेव्हा आपले वेदमय शरीर थरथरवता त्यावेळी आपल्या मानेवरील केसातील पवित्र जलबिंदू आमच्यावर पडतात. त्या पाण्यातनं वर आलेले आहेत भगवंत, त्यामुळे त्यांच्या केसामध्ये पाण्याचे थेंब आहेत आणि त्यांनी ते केस हलवल्यावर ते पाणी आमच्या अंगावर पडतात. त्यामुळे जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोक यात राहणारे आम्ही सर्वार्थाने पवित्र होतो. पूजा झाल्यानंतर पूजेचं तीर्थ आपण स्वतःवर प्रोक्षण करतो आणि सर्व घरामध्ये शिंपडतो. त्याप्रमाणे ही जणू काही यज्ञरूपी पूजा जी झालेली आहे, त्यानंतर भगवंतांनी जे आपले केस हलवले आहेत त्यातून जे तीर्थ बाहेर पडलं ते आपल्याला पवित्र करतं. त्यामुळे आपण पवित्र होतो असं इथे म्हटलेलं आहे. सवयी बत भ्रष्ट मती सवैशते यः कर्मणां पारमपार कर्मणः यद्योग माया गुणयोग मोहितं विश्वं समस्तं भगवन् विदेहिशम्. जे पुरुष आपल्या कर्माचा ठाव ठिकाणा लावू पाहतात ते खरोखरच बुद्धिभ्रष्ट समजावेत. कारण आपल्या कर्मांना काही अंत नाही. आपल्याच योग मायेच्या गुणांनी हे सर्व जग मोहित झाले. भगवान, आपण यांचे कल्याण करा. आपण कर्म करतो, त्या कर्मांचा ठाव ठिकाणा लावू पाहतो, कारण परंपरा शोधू पाहतो. ती कारण परंपरा न शोधता भगवंत करता करविता आहेत, भगवंत आपल्याकडून करून घेत आहेत. पूर्णपणे ही श्रद्धा जर ठेवली तर आपल्याला कुठलाही त्रास होत नाही, कुठलीही आपली अश्रद्धा दिसत नाही. पण भगवंतांवर विश्वास ठेवला तरच आपण आपला पार लागतो. कारण आपल्या कर्मांना अंत नाहीये. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत अनेक कर्म आपण करतो, होतात आपल्याकडून ती कर्म. त्या कर्मांचा थांग अनेक वेळेला आपल्याला लागत नाही. या वेळेला माझ्याकडून ही अशी वागणूक का झाली असा विचार करायला गेलो तर भगवंतांच्या कृपेमुळे हे होतं. मी इथे बसून हे बोलती आहे, हे कशामुळे घडतंय? भगवंतांच्या कृपेमुळे हे कर्म माझ्याकडून घडतंय. भगवंत माझ्या माध्यमातून हे कर्म करून घेतायत. त्यामुळे हा विचार ज्या वेळेला करतो, नाहम करता हरिही करता, हरिही करता हि केवलम, त्यावेळेला भगवान आपलं कल्याण निश्चितच करतात. पुढे बघा मैत्रेय काय म्हणतायत ते. मैत्रेय उवाच इत्युपस्थीयमानस्तैर्मुनिभिर्ब्रह्मवादिभिः सलिले स्वकुराक्रान्त उपाधत्तावितावनिं सैत्थं भगवानुर्विं विश्वक्सेनः प्रजापतिः रसाया लीलयोन्नीता मप्सून्यश्च ययौ हरिः. मैत्रेय म्हणाले, विदुरा, त्या ब्रह्मवादी मुनींनी अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर सर्वांचे रक्षण करणाऱ्या वराह भगवानांनी आपल्या कुरांनी पाणी स्थिर करून पृथ्वीची स्थापना केली. भगवंतांनी ती स्तुती ऐकली. भगवंतांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पृथ्वीची स्थापना केली. अशा प्रकारे रसातळातून सहज आणलेल्या पृथ्वीला
पाण्यावर ठेवून ते विश्वक्सेन प्रजापती भगवान श्रीहरी अंतर्धान पावले. भगवंत निघून गेले. पृथ्वीला त्यांनी स्थानापन्न केलं. स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी यांनी निर्माण केलेल्या प्रजेला राहण्यासाठी ठिकाण उपलब्ध करून दिलं. आपलं काम झाल्यावर भगवंतानी आपण हा कारणासाठी घेतलेला कारण अवतार संपवून टाकला. पुढे बघा, ये एवमेतां हरिमेधसो हरे कथां सुभद्रां कथनीयमायिनः शृण्वेत भक्त्या श्रवयेत मोषतिं जनार्दनोस्याश्रुधि प्रसीदति. विदुरा, भगवंतांचे लीलामय चरित्र अत्यंत कीर्तनीय आहे. कितीही कीर्तन त्याचं केलं, कितीही नामसंकीर्तन केलं तरी ते अपुर आहे. आणि त्यात रममाण झालेली बुद्धी सर्व प्रकारचं पाप ताप नाहीसे करते. आज आपले तिन्ही प्रकारचे ताप नाहीसे करण्याचे काम या भगवंतांच्या नामसंकीर्तनात, या भगवंतांच्या आख्यानात आहे. जो त्यांची ही मंगलमय मनोहर कथा भक्तिभावाने ऐकतो किंवा ऐकवतो त्याच्यावर भक्तवत्सल भगवान मनापासून फार लवकर प्रसन्न होतात. आपण आज ही ऐकली आहे आणि ऐकवली आहे, त्यामुळे आपल्यावर भगवंत आज नक्कीच प्रसन्न आहेत, यात काही वादच नाही. तस्मिन् प्रसन्ने सकलाशिषां प्रभौ किं दुर्लभन्ताभिरलं लवात्मभिः अनन्य दृष्ट्या भजतां गुहाशयस् स्वयं विदत्ते स्वगतिं परः परां हो नामलोके पुरुषार्थ सारवित् पुरा कथानां भगवत् कथा सुधाम् आपीय कर्णाञ्जलिभिर्भवापः महो विरज्येत विना नरेतरम्. भगवंत सर्व कामना पूर्ण करण्यास समर्थ आहेत. ते प्रसन्न झाल्यावर या संसारामध्ये दुर्लभ अशी कोणती गोष्ट आहे? म्हणून तुच्छ इच्छांची आवश्यकताच काय? यापुढे आपल्याकडून कोणतीही तुच्छ इच्छा करण्याची गरजच नाही आपल्याला, कारण भगवंत आपल्यावर नक्की प्रसन्न आहेत. जे लोक त्यांचे अनन्य भावाने भजन करतात त्यांना ते अंतर्यामी परमात्मा स्वतः आपले परमपदच प्रदान करतात. भगवंतांचं नामसंकीर्तन केल्यानंतर, भगवंतांच्या वराह अवताराची ही कथा ऐकल्यानंतर भगवंत आपल्याला परमपद प्रदान करतात. त्यामुळे दुसऱ्या बारक्यासारख्या कोणत्याही व्यावहारिक लौकिक जगातील इच्छांची कामना आपल्या मनात उमटतच नाही. अहो, या जगात पशुतुल्य माणूस सोडला तर आपल्या पुरुषार्थाचे सार जाणणारा असा कोण आहे की जो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणाऱ्या भगवंतांच्या प्राचीन कथेपैकी कोणत्याही अमृतमय कथेचे आपल्या कानांची ओंजळ करून एक वेळ जरी श्रवण करेल तरी त्याचे मन तेथून दूर जाईल. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे, तरी अवधान एक वेळ दीजे. तसंच अगदी आपण समग्र देहाचे कान करून, कानाच्या ओंजळी द्रोण करून आपण हे कथापान केलं, हे भगवंतांच्या अवताराची कथा ऐकली, त्यामुळे भगवंत आपल्यावर नक्कीच प्रसन्न आहेत. त्या भगवंतांना आपण पुन्हा पुन्हा नमस्कार करूया. इथे आपला अध्याय 13वा समाप्त झालेला आहे. इति श्रीमद भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीय स्कंधे वराह प्रादुर्भावानुवर्णने त्रयोदशोऽध्यायः. आज आपण भगवंतांचं गुणवर्णन जे ऐकलेलं आहे त्यात फक्त 2 श्लोक आपण, आपला आधीच जास्त वेळ गेलेला आहे, 2 श्लोकांनी आपण शेवट करूया आणि त्यानंतर आपली मीटिंग एंड करूया आणि विरमूया. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. आपलं आख्यान, आपली कथा भगवंतांना अर्पण आणि इथेच आपण विरमूया. उद्या भेटूया दुपारी 3 वाजता. धन्यवाद, तुम्ही आज तुमचा जास्त वेळ मला दिलात, त्यामुळे आपण हा आजचा अध्याय पूर्ण करू शकलो. तुमच्या विना हे अशक्य होतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. मम तापम पाकुरुदेव, मम पापम पाकुरुदेव,
मम तापमपा गुरुदेव, मम पापमपा गुरुदेव.